जय हिंद, वंदे मातरम. पूर्ण जनतेला जय हिंद. आणि सर्व एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए रे माझ्या मागल्या ह्या म्हणीप्रमाणे आता काय ज्या निवडणुका झाल्या तर ह्या निवडणुकीमध्ये काही ह्या गोष्टी दिसून आल्या आहे की पैसा फेको तमाशा देखो आणि निवडून यावं हा एक नवीन फॉर्म्युला तयार झाला असं माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे. परंतु असं काही नसतं, प्रत्येक गोष्टी या पैशात असतात असं काही नसतं. लोक थोडे दिवस पैसे घेऊन मतदान 5 वर्षे 6 वर्षे विकली जाणार, परंतु ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा अशी येणार आहे की काही दिवसांनी काही वर्षांनी किती वर्षे लागतात मला माहीत नाही, परंतु एक वेळ अशी येणार आहे लोक फक्त पैसे घेणार पण चोरांना मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ. म्हणून भविष्यामध्ये सैनिक समाज पार्टी ट्रकांनी जरी कोट्याधीश किती जरी पैसा वाटला तरी याचं सैनिक समाज पार्टीला काही घेण्यात येणं नाही आहे, कारण तो पैसा ही सर्वस्व नाही असं आमचं एक वैयक्तिक म्हणणं आहे. पैसा जर सर्वस्व असं तर सैनिकांसाठी पेन्शन 30,000 20,000 तुम्ही दिली नसती. म्हणजे तुम्हाला राजकारणांना पैसे उधळण्यासाठी आहे, पण सैनिकांना पेन्शन वाढवण्यासाठी डी एसाठी त्यांच्या प्रॉब्लेमसाठी पैसे नाही हे आम्हाला दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळं सैनिक समाज पार्टीचे 2 प्रकारचे अनुभव आहे. एक, देशसेवा कशी करायची, दुश्मनांशी कसं झुंजायचं आणि रिटायरनंतर आपली जिंदगी कशी जगायचं आणि सिव्हिलमध्ये कशा प्रकारे गनिमी गावा करायचा याचं दुरंदर उदाहरण म्हणजे सैनिक समाज पार्टी. म्हणून कर्नल परमार, त्याचप्रमाणे कॅप्टन कदम, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट डमाळे, त्याचप्रमाणे खंडरे साहेब, त्याचप्रमाणे आमची इतर टीम ही भविष्यामध्ये कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मी जनसेवक तुकाराम डफळ 215 कसबा 2024ला लढलो. त्याचप्रमाणे लोकसभा 36 शिरूर हवेलीमध्ये लढलो. 7 नंबरला नाव होतं सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून. आणि शेवटला 198 2023 शिरूर हवेली ह्या ठिकाणी लढलो. स्वतःचं मतदान नसताना लोकांनी मला 3 नंबरचं मतदान याच्यावरचं असं आहे की लोक प्रामाणिक सैनिकालासुद्धा प्रामाणिक माणसालासुद्धा भविष्यात मतदान करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि जरी आता थोडा पैसा कमी वाटला असेल पण भविष्यामध्ये कोटी करोडं अब्जांनी जरी कोणत्याही माणसांनी कोणत्याही पार्टीने पैसे वाटले तर सैनिक समाज पार्टी घाबरणार नाही आहे, कारण ते बॉर्डर दुटी केलेली पार्टी आहे. आम्ही विकले जाणारे नाही आहे म्हणून हा व्हिडिओ बनत आहे, जास्त काय बोलत नाही. भविष्यामध्ये सैनिक समाज पार्टी क्वालिटी लीडर हे देणार आहे. जय हिंद, वंदे मातरम. दुनिया जहाँ पर सोती है उसके बाद में काम करता है, उसी का नाम है सैनिक समाज पार्टी. जय हिंद, वंदे मातरम. 24 आवर गुड मॉर्निंग.